हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील। तर आज आपण नवीन डिझाईनला सुरुवात करणार आहोत। तर ठरल्याप्रमाणे आपण बॅकनेक कट करून घेतलेला आहे, गळा रुंदी 2 घेतलेली आहे, जी उंची आहे 3.5 इंच घेतलेली आहे, खाली मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि आपण चौकोन करून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण गळा रुंदी आकार देऊन घेतलेला आहे एकदम डीपने गोल गळ्यासाठी। त्यासाठी अजून थोडासा वरच्या साईडला आहे तसंच घेतला आहे आणि खाली थोडासा रुंद केला आहे। बघा इथं थोडासा मिडल साईडला थोडासा रुंद करायचा आहे। तर शिवल्यानंतर खूप छान दिसतो, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यानंतर बघा अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवल्यास आपण टाचण्या असतात त्या व्यवस्थित करायच्या आहे। टाचण्या वगैरे व्यवस्थित करून आपण शिलाई करायची आहे, म्हणजे टाचण्या वगैरे त्यावरती टाकून। तर आपण इथं थोडासा आपण मिडल साईडला आणखीन थोडासा आकार देणार आहोत खोल आणि वरून आता बघा मेन फॅब्रिक ठेवलं, त्यावरती अस्तर ठेवलं आणि टाचण्या असतात आपल्याकडे त्या लावून घ्यायच्या आहे। तुमच्याकडे असतीलच त्या टाचण्या लावून घेत चला। आणि तुम्ही इथं म्हणणार का वेगळ्या कलरचं अस्तर हे लावलेलं आहे, तर माझ्याकडे भरपूर अस्तर उरलेले आहे, त्यामुळं मी ज्या कस्टमरला चालतंय त्या कस्टमरला लावून देते, काही प्रॉब्लेम नाही। थोडंसं कारण इथं अस्तर वगैरे जवळ नाही आहे, दूर आहे, त्यामुळं माझ्याकडे भरपूर अस्तर उरलेले आहे अगोदरच। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आमच्या घरी कपड्याचं दुकान होतं, त्यातच भरपूर अस्तर उरलेले आहे। तर बघा मी एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घेतला आहे आणि जसं गळ्याला पूर्ण परत एकदा शिलाई देऊन घ्यायची, जसा आकार आहे तशी शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देताना एकसारखी द्यायची आहे, अजिबात मागे पुढे द्यायची नाही आहे। त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहे। कट केल्यानंतर आपण अस्तर आहेत पलटी करणार, खालच्या बाजूला फोल्ड करणार आहेत आणि मेन फॅब्रिक इथे वरती येणार आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक खाली सुईचं ठेवावं लागतं, ह्या गोष्टी लक्षात राहून द्यायच्या आहे। आता बघा यानंतर आपण यावरती दाबटीप देणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच। तर बघा यावरती आपण दाबटीप द्यायची आहे, व्यवस्थित कपडा सारखा करून खालचं अस्तर दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। बघा तर अशा प्रकारे आपण दाबटीप देऊन झालेले आहे। त्यानंतर ब्लाऊजच्या सगळ्या बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतला आहे। त्यानंतर आता आपण शोल्डरच्या मधोमध टक्स देणार आहोत दोन्ही बाजूला। तर शोल्डरच्या मधोमध आपण टक्स देऊन घ्यायचे आहे। टक्स कसे द्यायचे आहे, तुम्हाला ते तसं नसेल तर मिडल दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचं, तर मिडल सेंटर काढायचं आणि त्यावरून 3-3 इंचाचे द्यायचे, किंवा मग ह्या पद्धतीनं दिलं तरी चालतं। इथं काय करायचं आहे, शोल्डरच्या मधोमध मी टक्स देऊन घेतलेले आहे। बघा शोल्डरच्या मधोमध मी टक्स देऊन घेतलेले आहे। इथं 3.5 इंचाच्या अंतरावर मी दोन्ही पण बाजूने टक्स दिलेले आहे। बाहेर जरा कन्स्ट्रक्शनचा आवाज येतो, तो जरा इग्नोर करा। तर त्या दोन्ही पण आपण या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे, 3.5 इंचाचे डबल शिलाई करायची आहे। बघा आता इथं जर गळा छोटा असेल तर टक्स अजून वरती जातील 4-4.5, पण इथं गळा जास्त डीप आहे त्यामुळं मी 3.5चे टक्स मारलेले आहे। आणि तसंच तर ब्लाऊजची उंची पण खूप कमी आहे, मेन उंची आहे ब्लाऊजची 11.5, मी 13 घेतलेली आहे। शिवून आपली बरोबर 11 येणार आहेत। तर बघा त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथे कमरपट्टी 2.5 इंचाची लावून घ्यायची आहे, वरच्या बाजूने शिलाई करत चालायचं आहे। मेन फॅब्रिक हे खाली आहे, वरून कमरपट्टी ठेवलेली आहे, शिलाई 1/2 इंचाच्या अंतरावर करायची आहे। त्यानंतर शिलाई झाल्यानंतर आपण जी पट्टी लावली होती त्याला एका बाजूने थोडी शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपले धागे निघणार नाही। त्यानंतर कमरपट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। ते झाल्यानंतर पुन्हा एक शिलाई द्यायची आहे जी कमरपट्टी आहे त्याला। तर बघा इथं कॅमेरा हलतोय, कारण छोटे मुलं असल्यामुळं सारखं काही ना काही त्यांची गडबड चालू असते। तर बघा त्यानंतर आपण वरती पण शिलाई करून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा, खूप छान दिसते।
आणि बघा आता हे साडी आणि ब्लाऊज पीस एकच असल्यामुळं काहीच कॉन्ट्रास्ट नाही आहे, त्यामुळं बघा हा ब्लाऊज पीसमध्ये उरलेला कपडा होता. तर आता हा ब्लाऊज पीस खूप छोटा होता, म्हणजे 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे याच्यात भरपूर माझ्याकडे कापड उरलेलं होतं. तुमच्याकडे कापड उरलेलं असलं तर ठीक, नसेल तर तुम्ही साडीत ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही साडीतलं लावा, आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसतं. पण माझ्याकडे नव्हतं. इथं मी टोटल 4 इंचाचा 4.25 इंचाचा कपडा कट केला आहे फ्रिल जोडण्यासाठी. ते एकावर एक ठेवलं आहे, शिलाई केली, पुन्हा ते समोरासमोर घेऊन दाबटीप दिली बघा. आता हे एकमेकाला जोडून घेतलेले आहे पट्ट्या. आता मी सुईच्या बाजूनच फोल्ड करणार आहेत, कारण हा कपडा थोडासा कॉटन टाईप आहे, त्यामुळे याचे काही धागे वगैरे निघत नाही. त्यामुळं मी सुईच्या बाजूनच डबल फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे, शिलाई करत आहेत. पूर्ण कडेपर्यंत शिलाई करायची आहे आणि जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून टाकायचं आहे आपल्याला. बघा किती सोपी पद्धत आहे. म्हणजे कोणी पण ज्या ताई नवीन शिकत आहेत त्यांना सहज असे डिझाईन तयार करता येईल. मी नेहमी तुम्हाला समजेल असे डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला पण जेणेकरून शिवता येईल. तर ओके, अशा प्रकारे आपण कट मारून घ्यायचे आहे. म्हणजे जे एक्स्ट्रा आहे शिलाईच्या अगोदर उरलेला तर कपडा कट करायचा आहे आणि छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. बघा इथे एकदम छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. आता बघा शिवून हे डबल फोल्ड करून 2 इंचच झाला आहे. त्यानंतर कड्याच्या बाजूने थोडीशी टिप फोल्ड करून मारायची आहे, जेणेकरून आपले धागे निघणार नाही. त्यानंतर पूर्ण जे कापड आहे त्याला इथून तिथून फ्रिल करून घ्यायचे आहे. तर सारख्याच अंतरावर फ्रिल करायचे आहे, अजिबात कमी जास्त नसल्या पाहिजे, जेणेकरून आपली फिनिशिंग पण खूप छान दिसते. त्यामुळे सारख्या पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे. छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहे फोल्ड करून. फ्रिल आपल्या गळ्याला जेवढी पाहिजे तेवढी एकदा फ्रिल तयार करून झाल्यानंतर एकदा आपल्या गळ्याला लावून बघायची आहे. आणि जर कमी पडत असेल तर लगेच बनवून घ्यायची आहे, कारण मग तिथं गळ्याच्या टायमाला कमी पडले आपल्याला काहीच करता नाही येत. बघा अशा प्रकारे आपली फ्रिल झालेली आहे तयार करून. तर आपण ती जोडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं जोडून घ्यायची आहे. तर त्यावरती शिलाई करायची आहे. बघा पूर्ण गळ्यासोबत एकसारखी शिलाई करून घे, जसा गळ्याचा आकार आहे तशीच शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाईव्ह नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला सगळ्यांना अगोदर नोटिफिकेशन पडत जातील. तर बघा अशा प्रकारे प्लेट लावलेली आहे. त्यानंतर जे थोडंसं एक्स्ट्रा कापड उरलेलं होतं त्यानंतर मी ते फ्लावर्स बनवण्याची तयारीत होते, पण नंतर कस्टमरला सिम्पलच पाहिजे नाही, बिना नॉड वगैरे, त्यामुळं आपण तसंच बनवलेलं आहे. कारण शेवटी आपल्याला आवडतं पण कस्टमरला नाही आवडत, त्यांच्या मनावर पण घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करायचं आहे. आणि त्यानंतर आपण बघा तुमच्या आवडतीनुसार इथं लेस लावून घ्यायची आहे. आता इथं तो थोडासा फ्रिलचा कपडा उरला तो थोडासा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याच्या बाहेर दिसायला नको आणि फिनिशिंग पण खराब व्हायला नको. त्यामुळं आपण तो कट करून घेतला. आणि त्यानंतर आपण जे आपल्याकडं फ्रिल होती ती लावणार आहोत. तर पूर्ण आपण गळ्याला फ्रिल लावली आहे, जसा गळ्याचा आकार आहे तशीच फ्रिल लावून घेतलेलं आहे. कमरेच्या बाजूनं पण लावून घ्यायची आहे, अजून छान दिसतं. आणि बघा अशा प्रकारे हा गळा दिसत आहे. त्यानंतर पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस लवकरात लवकर निघणार नाही यासाठी. त्यानंतर कमरेच्या बाजूने पण आपल्याला कमरेच्या बाजूनं पण ही वेलीची लेस आहे ती लावून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि डिझाईन पण कशी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण बघत चला, स्किप करत नका बघू, कारण जेणेकरून तुम्हाला पण समजेल. अशा प्रकारे आपली ही फ्री डिझाईन तयार झाली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय.